हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या प्रेमाचा रंग या यूट्यूब चॅनलवर. आपल्या कथामालिकेचा भाग 2 आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. रणबीरच्या हातात ती छोटीशी चिठ्ठी होती. त्यावरचे अक्षर वळणदार पण तितकेच स्पष्ट होते. सत्याचा शोध घेताना स्वतःला हरवू नका रणबीर. हे शब्द वाचताना रणबीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. या ऑफिसमध्ये आजवर त्याला कोणीही त्याच्या नावाने हाक मारण्याची हिंमत केली नव्हती. आणि ही मुलगी जिचा आज दुसराच दिवस होता ती त्याला चक्क सल्ला देत होती. त्याने ती चिठ्ठी आपल्या खिशात ठेवली आणि आपल्या केबिनमध्ये परतला. केबिनमधला मंद उजेड आता त्याला अंगावर आल्यासारखा वाटत होता. त्याने रियाचा तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला. त्यातली प्रत्येक फाईल उघडताना रणबीरच्या समोर एक एक सत्य उलगडत होतं. त्याच्या वडिलांनी ज्या विश्वासाने ही कंपनी उभी केली होती त्याच कंपनीच्या पायात भ्रष्टाचाराची वाळवी लागली होती. पण धक्कादायक गोष्ट ही होती की हे व्यवहार रियाच्या जुन्या कंपनीशी म्हणजेच मॅट्रिक्स मीडियाशी संबंधित होते. रियाला हे कसं माहीत आहे? रणबीर स्वतःशीच पुटपुटला. त्याने खुर्चीवर मागे रेलून डोळे मिटले. त्याला रियाचा तो शांत चेहरा आठवला. ती जितकी साधी दिसत होती तितकीच ती नक्कीच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळची मुंबई नेहमीपेक्षा थोडी जास्तच ढगाळ होती. रिया ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा रणबीरच्या केबिनचा दरवाजा उघडाच होता. रणबीर आत नव्हता, पण त्याच्या टेबलावर 2 कॉफीचे कप होते. रियाने आपलं सॅचल बॅग डेस्कवर ठेवली आणि ती कामाला लागली. तिला माहीत होतं की कालच्या मीटिंगनंतर ऑफिसमध्ये तिची चर्चा सुरू झाली असणार. कॉर्पोरेट जगात गॉसिप वाऱ्यासारखी पसरतात. गुड मॉर्निंग रिया. रिया दचकून मागे वळली. रणबीर उभा होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. जणू तो रात्रभर झोपलेला नसावा. आज त्याने पांढऱ्या शर्टऐवजी गडद राखाडी रंगाचा शर्ट घातला होता, जो त्याच्या गंभीर चेहऱ्याला अधिकच साजेसा वाटत होता. गुड मॉर्निंग सर, रियाने सावरून घेत म्हटलं. माझ्या केबिनमध्ये या आत्ताच. रणबीरचा आवाज कोरडा होता. रिया आतमध्ये गेली. रणबीरने दरवाजा बंद केला, जे तो सहसा करत नसे. त्याने खिशातून ती एक चिठ्ठी काढली आणि टेबलावर ठेवली. हे काय आहे? त्याने विचारलं. रियाने ते चिठ्ठीकडे पाहिलं आणि पुन्हा रणबीरकडे. माझ्या मनात जे होतं ते मी लिहिलं. तुम्हाला ते चुकीचं वाटलं असेल तर सॉरी. तुम्हाला माझ्या नावाने मला हाक मारण्याचा अधिकार कोणी दिला? रणबीरने एक पाऊल तिच्या दिशेनं टाकलं. त्याच्यातला बॉस आता पूर्णपणे जागा झाला होता. रिया सुद्धा डगमगली नाही. ती शांत उभी राहिली. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असतो तेव्हा पदांच्या भिंती गळून पडतात. रणबीर सर, काल तुम्ही ज्या प्रकारे जो डेटा पाहत होतात त्यावरून मला जाणवलं की तुम्ही फक्त एक हेड ऑफ ऑपरेशन्स नाही, तर एक मुलगा आहात जो आपल्या वडिलांचा वारसा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. रणबीर स्तब्ध झाला. त्याला रियाच्या स्पष्ट वक्तेपणाचं आश्चर्य वाटलं. माझ्या खासगी आयुष्यात डोकावू नका. आणि या पेनड्राईव्हमधला डेटा तुम्हाला तो तुमच्या जुन्या कंपनीतून मिळाला असं तुम्ही म्हणालात. मग तिथे असताना तुम्ही हे बाहेर का आणलं नाही? रियाने दीर्घ श्वास घेतला. तिने केबिनच्या काचेतून बाहेर पाहिलं, जिथे ऑफिसची लगबग सुरू होती. कारण तिथे कोणी रणबीर नव्हता. तिथे फक्त असे लोक होते ज्यांना स्वतःचे खिसे भरायचे होते. पण जेव्हा मी तुमच्याबद्दल वाचलं, तुमच्या कामाची पद्धत पाहिली, तेव्हा मला वाटलं की कदाचित तुम्हाला सत्याची चाड असेल. रणबीरने काही वेळ काहीच उत्तर दिलं नाही. त्याने आपला लॅपटॉप तिच्याकडे वळवला. तुम्ही जे नंबर्स दिले आहेत ते भयानक आहेत. जर हे ऑडिटमध्ये बाहेर आलं तर कंपनी बंद पडू शकते. तुम्ही मला मदत करताय की अडकवताय? रिया त्याच्या जवळ आली. मी तुम्हाला मदत करायला आले आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. आणि विश्वास ही गोष्ट तुमच्या डिक्शनरीत नसावी असं मला वाटतंय. दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये भिडल्या. रणबीरला रियाच्या नजरेत एक प्रकारची सच्चाई दिसली, पण तरीही त्याचं डोकं त्याला सावध करत होतं. विश्वास ही कमावण्याची गोष्ट असते रिया, रणबीर म्हणाला. आज संध्याकाळी आपल्याला एका महत्त्वाच्या पार्टीला जायचं आहे. मॅट्रिक्स मीडियाचे मालक म्हणजेच मिस्टर खन्ना तिथे येणार आहेत. तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे. रिया थोडी साशंक झाली. पण मी तिथे कशासाठी? कारण खन्ना तुम्हाला ओळखतात. त्यांना वाटलं पाहिजे की तुम्ही अजूनही त्यांच्या बाजूने आहात. मला हे शोधायचं आहे की या घोटाळ्यात खन्नांचा जोडीदार आपल्या कंपनीत कोण आहे. रणबीरने आपली योजना सांगितली. संध्याकाळची वेळ. मुंबईचं ग्लॅमरस हॉटेल ताज दिव्यांनी झळकत होतं. एका मोठ्या हॉलमध्ये पार्टी सुरू होती.
शहरातले नामचीन बिझनेसमन, मॉडेल्स आणि राजकारणी तिथे जमले होते. गाडीतून रणबीर उतरला. त्याने आज ब्लॅक टस्किडो घातला होता. तो अतिशय हँडसम आणि भारदस्त दिसत होता. त्याने गाडीचा दुसरा दरवाजा उघडला. रिया बाहेर आली. तिने आज गडद निळ्या रंगाची एक डिझायनर साडी नेसली होती. केस एका बाजूला बांधलेले, कानामध्ये नाजूक हिऱ्याचे झुमके आणि चेहऱ्यावर अगदी हलका मेकअप. रणबीर तिला पाहतच राहिला. त्याला माहित होतं की रिया सुंदर आहे, पण आज ती एका राजकन्येसारखी दिसत होती. छान दिसतेस. रणबीरने पहिल्यांदाच तिचं कौतुक केलं. रियाने फक्त मान झुकवून थँक्स म्हटलं, पण तिच्या मनामध्ये धाकधूक होती. दोघं हॉलमध्ये शिरले. रणबीरने रियाचा हात आपल्या हातामध्ये घेतला. प्रोफेशनल कपल्स जसे वावरतात तसं. रियाला त्याचा हाताचा स्पर्श जाणवला. त्याचा हात उबदार आणि खंबीर होता. रणबीरने तिला हळूच आपल्या जवळ ओढलं. घाबरू नकोस, फक्त माझ्या सोबत राहा. तो तिच्या कानात कुजबुजला. त्यांच्या त्या जवळीकतेने रियाच्या अंगावर काटा आला. तिला रणबीरचा हा नवा अवतार अनपेक्षित होता. तो रणबीर जो ऑफिसमध्ये साधा हात मिळवायलाही कचरायचा, तो आज तिचा हात धरून चालत होता. मिस्टर रणबीर, काय सरप्राईज आहे. एक जाडजूड माणूस त्यांच्या दिशेने आला आणि हे होते मिस्टर खन्ना. खन्नांची नजर रियावर पडली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. रिया, तू इथे आणि रणबीर सोबत? रणबीरने हसून उत्तर दिलं, हो खन्ना. रिया आता आमच्या कंपनीची स्टार आहे. तिचं विजन आणि माझी स्ट्रॅटेजी एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे, नाही का? खन्नांनी कसंबसं हसून दाखवलं. नक्कीच. रिया खूप हुशार मुलगी आहे. मॅट्रिक्समध्ये असताना तिने आमची खूप मदत केली होती. रणबीरने रियाकडे पाहिलं. रिया, मला वाटतं तू खन्नांसोबत थोडं गप्पा माराव्यात. मला तिकडे बोर्ड मेंबर्सना भेटायचं आहे. रणबीर तिथून निघून गेला, पण त्याचं पूर्ण लक्ष रिया आणि खन्नावरच होतं. रिया खन्नांशी बोलत होती, पण तिचा चेहरा पांढरा पडला होता. खन्ना तिला काहीतरी सांगत होते, जे तिला अस्वस्थ करत होतं. रणबीरने लांबून पाहिलं की खन्नाने रियाचा हात धरला आहे आणि ते तिला रागाने काहीतरी म्हणत आहेत. रणबीरच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला तिथे जाऊन खन्नांचा हात झटकून टाकावासा वाटला, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याला सस्पेन्सचा उलगडा करायचा होता. काही वेळातच रिया तिथून तरातरा बाहेर पडली. ती हॉटेलच्या टेरेसवर गेली. रणबीर तिच्या मागे गेला. टेरेसवर शांतता होती. बाहेर मुंबईचा पाऊस पुन्हा सुरू झाला होता. रिया कठड्याला धरून उभी होती आणि तिचं शरीर थरथरत होतं. रिया, रणबीरने शांतपणे हाक मारली. रियाने मागे वळून पाहिलं. तिचे डोळे भरले होते. मला इथून जायचं आहे रणबीर, प्लीज. रणबीर तिच्या जवळ गेला. त्याने तिचे दोन्ही खांदे धरले. काय झालं? खन्ना काय म्हणाले? त्यांना माहीत आहे, रिया रडत म्हणाली. त्यांना माहीत आहे की मी इथे का आले आहे. त्यांनी मला धमकी दिली आहे की जर मी तोंड उघडलं तर ते माझ्या कुटुंबाला संपवून टाकतील. रणबीर, मी हे करू शकत नाही. मला भीती वाटते. रणबीरने पहिल्यांदाच रियाला आपल्या मिठीत घेतलं. हे प्रेम नव्हतं, तर एक सांत्वन होतं. रियाने त्याचं जॅकेट घट्ट धरलं आणि ती शांत झाली. रणबीरला जाणवलं की या मॉडर्न आणि स्ट्रॉंग दिसणाऱ्या मुलीच्या आतमध्ये किती दुःख दडलंय. तुला काहीच होणार नाही, मी वचन देतो. रणबीरने अतिशय खंबीरपणे सांगितलं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणीही तुला किंवा तुझ्या कुटुंबाला हात लावू शकणार नाही. रियाने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. रणबीरच्या डोळ्यामध्ये तिला एक अशी सुरक्षा दिसली जी तिने आजवर कोणाच्या डोळ्यामध्ये पाहिली नव्हती. तुम्ही माझ्यासाठी हे का करताय? तिने विचारलं. रणबीरने तिचे केस कानामागे सारले. कदाचित कारण मलाही कोणावर तरी विश्वास ठेवायचा आहे आणि मला वाटतं ती व्यक्ती तू आहेस. त्या रात्री रणबीरने रियाला तिच्या घरी सोडलं नाही. त्याने तिला आपल्या पेंट हाऊसमध्ये नेलं. तुझ्या घरावर लक्ष असू शकतं. आज तू इथेच राहा, हे सुरक्षित आहे, त्याने सांगितलं. त्याच्या घरात गेल्यावर रियाला जाणवलं की रणबीरचं घर खरंच किती रिकामं आहे. एवढा मोठा बंगला, पण तिथे मायेचं कोणीच नव्हतं. रणबीरने तिला गेस्ट रूम दाखवली. झोपून घे, उद्या आपल्याला मोठं काम करायचं आहे, रणबीर म्हणाला. पण रियाला झोपच येत नव्हती. ती बाहेर हॉलमध्ये आली. रणबीर तिथेच बसून काही फाईल्स वाचत होता. रणबीर, तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण चुकीच्या मार्गावर आहोत? रियाने विचारलं. रणबीरने फाईल बंद केली. चुकीचा मार्ग तो असतो जिथे आपण स्वतःला फसवतो. मी सत्याच्या मार्गावर आहे, मग त्याचे परिणाम काहीही असोत. रिया त्याच्या शेजारी बसली. तुम्ही खूप एकटे आहात ना? रणबीर थोडा हसला. एक खरं हसू. एकटेपण ही माझी ताकद आहे रिया, पण आज पहिल्यांदा मला वाटतंय की कुणाची तरी साथ असायला हवी होती. दोघेही बराच वेळ गप्पा मारत राहिले.
त्यांनी प्रेमाच्या गोष्टी केल्या नाहीत, त्यांनी भविष्याच्या गोष्टी केल्या नाहीत, त्यांनी फक्त एकमेकांचे अनुभव शेअर केले. रणबीरने सांगितलं की त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याला कसं एकटं पाडण्यात आलं होतं. रियाने सांगितलं की तिचे वडील एका खोट्या आरोपात कसे अडकले होते आणि तिला त्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे. त्या रात्री दोन जीव एकमेकांच्या जवळ आले, पण शरीराने नाही तर मनाने. सकाळ झाली. रणबीर आणि रिया ऑफिसमध्ये पोहोचले होते तेव्हा तिथे वेगळंच वातावरण होतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक तिथे आले होते. मिस्टर रणबीर, आम्हाला तुमच्या कंपनीच्या गेल्या 5 वर्षांच्या रेकॉर्डची तपासणी करायची आहे, एक ऑफिसर म्हणाला. रणबीरने रियाकडे पाहिलं. रियाने डोळ्यांनीच त्याला धीर दिला. तिला माहीत होतं की हे खन्नाने केलं आहे, पण तिला हेही माहीत होतं की रणबीरने रात्रीत सगळा डेटा सुरक्षित केला आहे. मग तपास सुरू झाला. संपूर्ण ऑफिसमध्ये तणाव होता. रणबीर आपल्या केबिनमध्ये शांत बसला होता. रिया त्याच्या समोर होती. जर त्यांना काही सापडलं तर? रियाने विचारलं. त्यांना काही सापडणार नाही, कारण खरा डेटा माझ्याकडे नाही, तो तुझ्याकडे आहे. रणबीरने एक छोटासा मेमरी कार्ड तिच्या हातात दिलं. हे घेऊन निघून जा. जर मला अटक झाली तर हे पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्याला दे. फक्त त्याच्यावरच विश्वास ठेव. नाही रणबीर, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, रिया जोरात म्हणाली. रिया रिया ऐक, हा इमोशनल होण्याचा वेळ नाहीये, हे महत्वाचं आहे. रणबीरने तिचा हात घट्ट धरला, पण तितक्यात दरवाजा उघडला आणि समोर जो माणूस उभा होता त्याला पाहून दोघांनाही धक्का बसला. तो रणबीरचा सर्वात जवळचा सहकारी मिस्टर कुलकर्णी होता. खूप उशीर झाला आहे रणबीर, कुलकर्णी हसत म्हणाले. IT रेड मीच बोलावली आहे. आणि रिया, तू जे मेमरी कार्ड शोधतेस ते माझ्याकडे आधीच आहे. सस्पेन्स वाढला होता. ज्याच्यावर रणबीरने आयुष्यभर विश्वास ठेवला तो साधा त्याचा शत्रू निघाला होता. रणबीरने रियाला मागे केलं. कुलकर्णी, तुम्ही हे का केलं? पैशासाठी रणबीर. तुझ्या वडिलांनी मला कधीच भागीदार मानलं नाही, नेहमी नोकर मानलं. आता या कंपनीचा मालक मी होईन. कुलकर्णींनी बंदूक काढली आणि रणबीरवर ताणली. रियाचं हृदय धडधडत होतं. तिला आता काहीतरी करायचं होतं. तिने हळूच आपल्या हातातील टॅबलेटचा एक बटन दाबला. अचानक ऑफिसमधले सगळे दिवे केले. संपूर्ण मजल्यावर काळोख पसरला. काय होतंय हे? कुलकर्णी ओरडले. काळोखात रणबीरने कुलकर्णींच्या हातावर वार केला आणि बंदूक खाली पडली. रणबीरने रियाचा हात धरला आणि तो धावत बाहेर पडले. रिया, तू हे कसं केलंस? रणबीरने पळता पळता विचारलं. मी कंपनीचं सर्व्हर हॅक केलं होतं, बॅकअप प्लॅन म्हणून, रिया हसत म्हणाली. ते पार्किंगमध्ये पोहोचले. रणबीरने आपली गाडी काढली आणि ते वेगाने बाहेर पडले. मागे कुलकर्णींच्या माणसांच्या गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. मुंबईच्या रस्त्यांवर एक थरारक कार चेस सुरू झाला होता. रणबीर गाडी चालवत होता आणि रिया मागे बघत होती. रणबीर, डावीकडे वळा, तिथे गल्ली आहे, ती ओरडली. रणबीरने गाडी वळवली. पाऊस जोरात होता. रस्ते निसरडे होते आणि एका वळणावर रणबीरची गाडी स्लिप झाली आणि एका झाडाला जाऊन धडकली. धूर निघू लागला. रणबीरला एक जखम झाली होती. रिया ठीक होती. तिने रणबीरला बाहेर काढलं. रणबीर, उठा, आपल्याला जावं लागेल. ती त्याला ओढत होती. ते एका जुन्या गोदामात शिरले. बाहेर कुलकर्णींच्या माणसांच्या गाड्या थांबल्याचे आवाज आले. रणबीरला श्वास घ्यायला त्रास होत होता. रिया रिया तू जा, मला इथेच सोडून दे. कधीच नाही. रियाने त्याला धरून भिंतीला टेकवलं. तिने आपल्या साडीचा पदर फाडला आणि त्याच्या जखमेवर बांधला. तिथे बसून त्या संकटाच्या वेळी रणबीरने रियाच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. रिया, जर आपण यातून वाचलो तर मला तुला खूप काही सांगायचं आहे. काही सांगायची गरज नाहीये सर, मी सगळं जाणते. रियाने त्याचा हात आपल्या गालाला लावला. बाहेरून पावलांचे आवाज येत होते. शत्रू जवळ येत होता. रणबीरने आपल्या खिशातून एक छोटासा पेन काढला. खरं तर तो एक डिफेन्स गॅजेट होतं. तयार आहेस? रणबीरने विचारलं. रियाने एक लोखंडी सळी हातात घेतली. नेहमीच. दोघेही त्या अंधाऱ्या गोदामात आपल्या अस्तित्वासाठी आणि सत्यासाठी लढायला तयार होते. हे केवळ प्रेम नव्हतं, तर दोन जीवांची एकरूपता होती, जी संघर्षातून जन्मली होती. आता पुढची लढाई आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळेल. तोपर्यंत बघत राहा आपल्या प्रेमाचा रंग चॅनल. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.